पहा, आता मी आधी तुम्हाला उभे लाईनिंग म्हणजे सरळ चेन कशी बनवायची ते सांगितली होती. आता मी हे त्रिकोणात म्हणजे कसं असं वळणाचं कसं विणायचं ते सांगणार आहे. आता असं लाईनिंगमध्ये सरळ विणायचं, तिरपे विणायचे. एखाद्या ब्लाऊजवर आपल्याला जर वर्क करायचं असलं तर त्याच्यावर कसं वर्क करायचं तर ते मी आता सांगणार आहे. तर आता ही आपली दुसरी स्टेप आहे. आता तुम्हाला मी हे त्रिकोणात सांगणार आहे. त्रिकोणात कसं विणायचं म्हणून हे पहा. आता हे असं आपण विणत जायचं. हे पहा. हे पहा. खूप सोपी आहे आणि खूप सुंदर दिसते. तुम्ही एक वेळा करून पहा. मी एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगत आहे का हे सुई आतमध्ये टाकायची, याच्यात आपला हा धागा अटकवायचा आणि ओढायचं. असं अटकला म्हणजे आपल्याला समजतेच तो अटकला का त्याला ओढून घ्यायचं खालून असं. मग अजून टाकायची सुई, अजून धागा अटकवायचा, अजून ओढायचं. बस असंच करायचं. हे पहा किती सोपं आहे. हे हे पहा, खूप सोपी डिझाईन आहे आणि तुम्ही सुरुवात करा. माझ्यासोबतच विणा. रोज मी एक एक टाकणार आहे तुम्हाला. एक 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 सुरुवात करायची. पहा, खूप सोपी आहे आणि फास्ट होते. वेळ लागत नाही. भरभर विणल्या जाते. तुम्ही जितकी बारीक विणणार डिझाईन तितकी सुंदर दिसते. हे विणण्यावर आहे. बारीक विणली तर अजून छान दिसते, जाडी विणली तर थोडीशी वेगळी दिसते. पण हे आपल्यावर आहे, आपल्याला किती सुंदर डिझाईन करायची आहे. सुरुवातीला तर आपल्याला नाही जमणार आहे, थोडंसं दूर दूर विणायचं. नंतर मग आपल्याला जेव्हा चांगले टाके विणता आले, आपला हात साफ झाला म्हणजे मग आपोआपच आपल्याला
बारीक डिझाईन विणता येते. हे पहा. हे पहा. पहा किती छान दिसत आहे हे डिझाईन. खूप सुंदर डिझाईन येत आहे. तर हे आपण सुरुवात करायची, विणायचं, थोडी विणत जायचं. तर एक वेळा असं विणून पहा तुम्ही. अजून मी सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे. एक वेळा तुम्ही सुरुवात केली का याच्यात आपल्याला बरोबर आयडिया येते. आपणच आपलं मार्ग हे काढतो का कुठून कसं करायचं. मी शिकवतेच तुम्हाला. हे पहा. क्या बोल रहे हैं मैंने बोला